सर्वांना आवाज येतोय? ओके. तर काल विषय असा झाला होता की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा कन्सेप्ट आपला राहिलेला आहे. तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या घटकावर आज आपण माहिती घेणार आहोत. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज दोन्हीही संकल्पना आणि या दोन्हीही संकल्पनेमध्ये फरक काय आहे नेमकं? तर सरळ व्याज ही संकल्पना जी आहे, तर या सरळ व्याजमध्ये आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने जर विचार केला तर सरळ व्याजाचं जे व्याज असतं ते कॉन्स्टंट असतं. चक्रवाढ व्याजामध्ये तसं होत नाही. तर चक्रवाढ व्याजामध्ये व्याजाला व्याज लावणे म्हणजे चक्रवाढ व्याज. म्हणजे पूर्वी सावकार लोक वगैरे किंवा काय करायचे, समजा 1,00,000 रुपये एखाद्या शेतकऱ्याला दिले, तर मग समजा पहिल्या वर्षी त्याचं 20,000 रुपये व्याज झालं असं समजूयात. तर मग दुसऱ्या वर्षी जर ते कर्ज नील नाही केलं किंवा पैसे नाही दिले, व्याज नाही दिलं, तर मग दुसऱ्या वर्षी 1,020 म्हणजे 1,20,000ला पुन्हा व्याज लागणार. मग पुन्हा 1,20,000चे पुन्हा त्या पद्धतीनं पुढच्या वर्षी व्याज समजा 25,000 रुपये झालं, तर पुन्हा 1,45,000 रुपये बाकी झाली. पुन्हा 1,45,000ला व्याज लावायचं. पुन्हा ते 1,70,000 पर्यंत आकडा जातो. पुन्हा 1,70,000ला व्याज लावायचं. पुन्हा ते 2-2.25 लाख होतात. पुन्हा 2,2.25 व्याज लावायचं. म्हणजे व्याजावर व्याज घेणे म्हणजे चक्रवाढ व्याज. आणि सरळ व्याजामध्ये कसं असतं, समजा आपण 1,00,000 रुपये घेतले, या वर्षी 20,000 रुपये व्याज आहे, पुढच्या वर्षी पण 20,000 रुपये व्याज असतं, कारण मूळ रकमेलाच फक्त व्याज लागतं, त्याला म्हणायचं सरळ व्याज. तर हे दैनंदिन जीवनामध्ये अशी बरीचशी उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु सरळ व्याज काढण्याचे सूत्र काय आहे, चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे, किंवा सरळ व्याज या घटकावर नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा सिंपल कन्सेप्ट तुम्हाला या आजच्या झूम मीटिंगमध्ये समजून घ्यायचे. तर सुरुवात करूया आपण. सरळ व्याज म्हणजे काय? तर टीईटी स्पेशल पेपर 1 मध्ये यावर प्रश्न असेल किंवा नसेल, पण पेपर 2ला निश्चित या घटकावर प्रश्न विचारला जातो. पण पेपर 1 मध्ये पण सरळ व्याजावर प्रश्न विचारायला काही अडचण नाही किंवा विचारला जाऊ पण शकतो. तर सरळ व्याज या संकल्पना समजून घेण्यापूर्वी काही कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिली कन्सेप्ट आहे मुद्दल. मुद्दल कशाला म्हणतात? त्यालाच इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल असं म्हटलं जातं. तर मुद्दल म्हणजे काय? तर समजा एखाद्या व्यक्तीने 1,00,000 रुपये कर्ज घेतलं, तर ते मुद्दल झालं 1,00,000 रुपये. समजा एखाद्या व्यक्तीने 2,00,000 रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट केले, तर ही जी डिपॉझिट केलेली रक्कम आहे किंवा लोन म्हणून घेतलेली रक्कम आहे, तर यालाच आपण मुद्दल असं म्हणतो. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे यामध्ये, ती म्हणजे मुदत. मुदतलाच कालावधी असं म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये नंबर ऑफ इयर. ठीक आहे, मुदत म्हणजे काय? कालावधी किंवा नंबर ऑफ इयर. त्यानंतर पुढची संकल्पना आहे तो म्हणजे दर. दर यालाच इंग्लिशमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट असं म्हटलं जातं किंवा आर या अक्षराने दाखवलं जातं, रेट. रेट म्हणजे काय? तर एखादी रक्कम आपण घेताना काहीतरी दर असतो, जसं बँकेमध्ये पहा 9%, 2%, 4% व्याजदर, असं जे म्हणतात टक्के, 10%, दशादशे असं लिहिलं जातं. तर दशादशे म्हणजे काय? तर दशादशे म्हणजे दर साल दर शेकडा. दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक 100 रुपयाला प्रत्येक वर्षासाठी 10 रुपये असा त्याचा अर्थ होतो. प्रत्येक 100 रुपयाला प्रत्येक वर्षासाठी 10 रुपये म्हणजेच रेट. आता हे सगळं ठरल्यानंतर आपल्याला जे व्याज भरावं लागतं त्याला आपण सरळ व्याज असं म्हणतो. तर सरळ व्याज कोणाला म्हणायचं किंवा व्याज तरी कोणाला म्हणायचं? तर आपण जी रक्कम व्याजाने घेतो त्याच्यापेक्षा जास्त रक्कम बँकेत भरतो परतावा म्हणून, किंवा ती रक्कम वापरली म्हणून जी जास्तीची रक्कम भरली जाते
त्याला आपण सरळ व्याज असं म्हणतो. आणि शेवटी आहे रास. रास म्हणजेच मुद्दल अधिक सरळ व्याज. रास म्हणजे मुद्दल अधिक सरळ व्याज. तर रास कुणाला म्हणायचे बघा. रास म्हणजे आपण जर गावाकडे शेतीमध्ये जर काही धान्याची रास केली, म्हणजे खळ केल्यानंतर एकत्र केलं जातं, त्याला आपण रास म्हणतो. पण या ठिकाणी रासचा अर्थ असा आहे, समजा एका व्यक्तीने 1,00,000 रुपये किंवा 10,000 रुपये कर्ज घेतलं, 10,000 रुपये कर्ज घेतले आणि त्याला 15,000 रुपये सरळ व्याज लागलं. जर त्याला हे कर्ज पूर्ण नील व्हायचं असेल किंवा भरायचं असेल तर टोटल 25,000 रुपये त्याला भरावे लागतात. यालाच रास असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे तुम्ही घर बांधकाम करायला समजा 20,00,000 रुपये लोन घेतलं आणि त्याच्यावर 7,00,000 रुपये व्याज भरलं, तर आपली रास किती झाली मग? 27,00,000 रुपये. ठीक आहे. तर या पद्धतीनं आता आपण काही उदाहरणं शाब्दिक उदाहरणात म्हणजे शाब्दिक स्वरूपामध्ये समजून घेऊया. आपण एक चार्ट ड्रॉ करतोय. हा चार्ट म्हणजे तुम्हाला सरळ व्याज तोंडी काढायला शिकवेल. सूत्र तर वापरणार आहोतच आपण, परंतु तोंडी सरळ व्याज कसं काढायचं हे या ठिकाणी या उदाहरणावरून लक्षात येईल. तर पहिला कॉलम असणार आहे मुद्दल, दुसरा कॉलम असणार आहे दर, तिसरा कॉलम आहे कालावधी, चौथा कॉलम आहे सरळ व्याज आणि पाचवा कॉलम आहे रास. ठीक आहे. आता सिंपल पहा, आपण 100 रुपये मुद्दल आहे तुमचं, 100 रुपये तुम्ही व्याजानं काढलेत आणि दर आहे 10%. द सा द शे, दर साल दर शेकडा, 10%. म्हणजे याचा अर्थ काय झाला? 100 रुपयाला वर्षाला 10 रुपये. म्हणजे जर आपण कालावधी 1 वर्षाचा ठेवला तर तुमचं सरळ व्याज होणार 10 रुपये फक्त. कारण 10% म्हणजे काय? एका वर्षाला 100 रुपये मुद्दलाला 10 रुपये सरळ व्याज आणि रास 110 रुपये तुम्हाला भरावी लागेल किंवा होईल. म्हणजे मुद्दल आणि सरळ व्याजची बेरीज. आता समजा आपण 200 रुपये मुद्दल आहे, आपलं 200 रुपये मुद्दल आहे, 8% व्याजाचा दर आहे आणि 1 वर्ष आपण ही रक्कम वापरली, तर काय होईल या ठिकाणी? 8% दशादशे म्हणजे काय? 100 रुपयाला वर्षाला 8 रुपये. पण आपल्याकडे किती आहेत? 200 रुपये आहेत. म्हणजे आपलं व्याज होईल 16 रुपये आणि आपली रास होईल 216 रुपये. पहा, लक्षात येते का सर्वांना? यानंतर आपण पुढे पाहूयात. समजा मुद्दल आहे 500 रुपये, मुद्दल आहे 500 रुपये, व्याजाचा दर आहे 10% आणि 3 वर्षासाठी आपण हे लोन काढलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पहा या ठिकाणी तोंडी कसं सोडवतो. तर 500 रुपये व्याजाचा दर किती आहे? 10%. याचा अर्थ काय? वर्षाला 100 रुपयाला 10 रुपये. मग आपल्याकडे किती आहेत? 500 रुपये आहेत. मग वर्षाला 100ला 10, वर्षाला 500ला 50 रुपये व्याज झालं आणि 3 वर्षाचं व्याज होईल मग 150 रुपये. पहा, तोंडी लक्षात येतं का तुमच्या? ओरली तुम्ही असं व्याज काढू शकतात. आणि मग रास किती होईल? 650 रुपये. तर हा तक्ता म्हणजे तुम्हाला पूर्ण संकल्पना समजावून सांगणार आहे की सरळ व्याज कसं असतं, दर कसा असतो, वर्ष कसे धरले जातात, व्याज कसं होतं, रास कशी निर्माण होते, ही सगळी कन्सेप्ट तुम्हाला या एका तक्त्यावरून लक्षात येईल. त्यानंतर आपण समजून घेऊया. समजा 800 रुपये मुद्दल आहे आपलं, 800 रुपये मुद्दल आणि 12% व्याजाचा दर आहे आणि 2 वर्ष मुदत आहे. तर आता सरळ व्याज कसं काढायचं पहा. 12% याचा अर्थ काय आहे? वर्षाला 100 रुपयाला 12 रुपये, वर्षाला 100 रुपयाला 12 रुपये.
मग 800 रुपयाला किती होतील? तर 12 आणि 8चा गुणाकार करावा लागेल. बघा 100 रुपयाला 12, 200 रुपयाला 24 रुपये, 300 रुपयाला 36 रुपये, तसं 800 रुपयाला 12×8 = 96, म्हणजे 96 रुपये व्याज होईल एका वर्षाचं आणि 2 वर्षाचं होईल 192 रुपये. झालं तोंडी पद्धतीने. आपल्याला सरळ व्याज ही संकल्पना समजून घेण्यासाठीच आहे एक छोटासा चार्ट. पण प्रत्येक वेळेस सर्वांनाच असं करता येणार नाही ना. 100ला एवढं, मग 200ला किती. मग यासाठी एक सूत्र आपल्याला लिहायचं आहे आणि ते सूत्र पाठ करायचं आहे. तर ते आहे, सरळ व्याज जर काढायचं असेल तर सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदामध्ये 100. मग मुद्दल, आता आपण शेवटचं गणित पाहूया. तुम्ही आताच जे शेवटचं गणित लिहिले त्याच्यामध्ये मुद्दल किती आहे? 800 रुपये. दर किती आहे? 12. कालावधी किती आहे? 2. छेदामध्ये 100. पहा सोडून, हे 2 शून्य 2 शून्य कटली. 12 गुणिले 8 म्हणजे 12×8 = 96 गुणिले 2 म्हणजे 194 रुपये तुम्हाला सरळ व्याज आलेला आहे. आणि मग आता रास काढायची असेल तर काय करावं लागेल? रास बरोबर सरळ व्याज आहे 800 रुपये, सॉरी मुद्दल आहे 800, सरळ व्याज 194. थोडी दुरुस्ती करूया आपण. सरळ व्याज 192, म्हणजे उत्तर येईल 992 रुपये रास होईल. ठीक आहे. म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं? तर सरळ व्याज विचारलं जाऊ शकतं. परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं? रास विचारली जाऊ शकते. म्हणजे वर्ष दिलेत 4.5 वर्ष, आणि कधी कधी जाणीवपूर्वक हे 4.5 वर्ष असे लिहितात, 4.1/2 वर्षात असं म्हणतात. म्हणजे आपल्याला कसं अडचणीत आणता येईल किंवा आपल्याला खरोखर या संकल्पना क्लिअर आहेत का, असं जाणीवपूर्वक विचारलं जातं. त्यामुळे याला आपल्याला काही घाबरायची गरज नाही. अगदी सिंपल पद्धतीने आपण जर आता हे स्पष्टीकरण लिहिलं तर काय लिहिता येईल? मुद्दल आहे 18,000 रुपये, दर आहे 10, कालावधी 4.1/2 म्हणजे 4.50 किंवा 5, 4.5 वर्ष, छेदामध्ये 100. 1 शून्य 10 वरचे 1 शून्य कट करूयात, 18,000 वरचे 1 शून्य करूयात, म्हणजे हे आलं 1800 गुणिले 4.5. आता ही गुणाकार तोंडी पण करता येतो. कसा तोंडी करायचा? तर अगोदर 1800 गुणिले 4चा गुणाकार करा. किती येतो? 18 चोक 72, आणि वर 0.5 न गुणायचं आहे म्हणून 1800चं निम्म त्याच्यामध्ये प्लस करायचं. याचं उत्तर येतं 8100. आणि मग आता तुम्हाला रास काढायचे आहे. तर रास काढताना मुद्दल हे 18,000 आणि हे 8100, या दोन्हीची बेरीज करा. 18,000 अधिक 8100 म्हणजे 26,100 रुपये इतकं त्याचं, म्हणजे इतकी रास असेल. या पद्धतीने आपण हे कन्सेप्ट आपल्याला सोडवता येऊ शकते. जे आता या गणितामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? मुद्दल दिले आहे 24,000 रुपये, दर दिलेला आहे 10%, दशादशे दराने. किती वर्षात होईल असं विचारले प्रश्न. प्रश्न काय आहे? किती वर्षात 36,000 रुपये रास होईल? म्हणजे ही 36,000 सरळ व्याज नाही, हे लक्षात घ्या. 36,000 काय आहे? रास आहे. तर यामध्ये जर आपण सूत्र लिहिलं तर त्यामध्ये किमती व्यवस्थित ठेवा फक्त. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता जर समजा आपण 24,000 रुपये घेतले आणि 24,000 रुपयेचं जे सरळ व्याज आहे म्हणजे रास आहे, ती जर 36,000 होत असेल तर इथं व्याज किती झालं आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे. तर या ठिकाणी व्याजाची जी रक्कम आहे, तर ही व्याजाची रक्कम असणार आहे 12,000 रुपये. मुद्दल असेल 24,000 रुपये, दर आहे 10, कालावधी शोधायचा आहे आणि छेदामध्ये 100. तर आता हे 2 शून्य आणि 2 शून्य कट होतील. आता क ची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल? हे 12,000 इथंच ठेवा आणि छेदामध्ये तिकल्लं हे 240 गुणिले 10 घेऊयात आपण.
शून्य शून्य कटेल, शून्य शून्य कटेल. 24चा जर पाडा तुम्हाला येत असेल तर 24 एक 24 आणि 24 25चे आणि म्हणून कालावधी येतो 5 वर्ष. म्हणजे 24,000चे 10% दराने 5 वर्षात 36,000 रुपये रास होते. 5 वर्षामध्ये 36,000 रुपये रास होते. 24 वर्षात 10% दराने 36,000 रुपये रास होते. या पद्धतीने आपल्याला हे सोडवता आलेलं आहे. आता यानंतर आपण पुढे एक ट्रिकी क्वेश्चन समजून घेऊयात. असा एक प्रश्न विचारला जातो, 20% दशांशे दराने 20% दशांशे दराने. इथं आपल्याला काही मुद्दल दिलं जात नाही, वर्ष नाही, फक्त रेट एवढंच एक दिलेलं आहे. आणि यावरून आपल्याला सांगायचं की किती वर्षामध्ये आपल्याला वर्ष काढायचं आहे. तर वर्ष बरोबर पट वजा 1 गुणिले 100 आणि छेदामध्ये दर. हे सूत्र वापरून आपण वर्ष काढू शकतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, आता पट म्हणजे आपल्याला सांगितले 3 पट म्हणजे 3 वजा 1 गुणिले 100 आणि छेदामध्ये दर किती सांगितलाय 20. तर 20 न 100ला भाग पण जातो, 20 एक 20, 20 5 100, 3 मधून 1 गेलं किती राहिलं 2 गुणिले 5. 20% दशांशे दराने. मग मुद्दल कोणतीही असू द्या त्याला काही अडचण येणार नाही, ती मुद्दल तिप्पट होते 10 वर्षात. ठीक आहे, आयडिया लक्षात आली, ट्रिक समजली सर्वांना. ओके, तर हे सूत्र आहे, या सूत्राचा वापर करून आपण वर्ष काढू शकतात. जर तुम्हाला आता या ठिकाणी दर काढायचा असेल तर असाच प्रश्न बदलून पण विचारला जातो. तर तो प्रश्न असा असेल, पहा काय विचारले, किती टक्के दराने 10 वर्षात मुद्दल 2.1/2 पट होईल. म्हणजे याला अडीच पट म्हणायचं आहे, पण ते अडीच पट सरळ सरळ लिहिणार नाहीत, जाणीवपूर्वक आपल्याला 2.1/2 पट असं देतील. त्यामुळे आपण पण जास्त ताण न घेता आपल्याला हे कळलं पाहिजे की याचा पट किती होतो. आता या ठिकाणी विचारले काय, किती टक्के दराने. मग सूत्र लिहायचं, दर बरोबर पट वजा 1 गुणिले 100 आणि छेदामध्ये वर्ष. म्हणजे आधी जे आपण सूत्र पाहिले तेच सूत्र आहे, फक्त दराच्या ठिकाणी वर्ष गेले आणि वर्षाच्या ठिकाणी दर आला, एवढाच बदल झालाय, बाकी काहीही बदल नाही. आणि मग जर किमती ठेवल्या तर पट किती लिहायचं, आता इथं 2.5 वजा 1 गुणिले 100 आणि छेदामध्ये 10. तर 0 0 कटेल. 2.5 मधून जर 1 वजा केलं तर उत्तर येतं 1.5 गुणिले 10 बरोबर 15%. म्हणजे व्याजाचा दर असेल 15% दशांशे. या पद्धतीने लक्षात आले सर्वांना संकल्पना. ओके, आता यानंतर आपण पाहूयात चक्रवाढ व्याजासंबंधी. तर पुढची संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे, चक्रवाढ व्याज. आता सरळ व्याज ही संकल्पना आपल्या लक्षात आल्यानंतर चक्रवाढ व्याज ही संकल्पना समजून घ्यायला आपण डायरेक्ट सूत्राचा वापर करणार आहोत. तर चक्रवाढ व्याजाचं रास असं डायरेक्ट सूत्र आहे. जसं आपण सरळ व्याजामध्ये काय करतो, आधी सरळ व्याज काढतो आणि ते मुद्दलामध्ये मिसळतो, परंतु इथं काय आहे, चक्रवाढ व्याजाची रास बरोबर डायरेक्ट सूत्र असं आहे, म्हणजे रासच निघणार इथे डायरेक्ट, पी कंसात 1 अधिक आर छेदामध्ये 100 कंसाचा घातांकी n. तर आता इथं काय काय संकल्पना आहे, तर ही चक्रवाढ व्याजाची रास, याला इंग्रजीमध्ये ए म्हटलं जातं, म्हणजेच अमाऊंट. जे पी आहे त्याला आपण प्रिन्सिपल असं म्हणतो, म्हणजेच मुद्दल. जे आर आहे त्याला आपण रेट असं म्हणतो, म्हणजेच दर. आणि जे एन आहे त्याला आपण वर्ष किंवा इंग्रजीमध्ये नंबर ऑफ इयर.
म्हणजे एक जेव्हा आपण कोणतंही सूत्र पाहतो त्या सूत्रामध्ये कोणतं अक्षर काय आहे, कोणत्या अक्षराला आपण काय म्हणतो हे कळलं पाहिजे, तरच त्याच्या किमती आपल्याला व्यवस्थित ठेवता येतील. तर आता चक्रवाढ व्याजावरचं एक गणित पाहूया. 12,000 रुपये रक्कम चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात होणारी रास किती? आता इथं डायरेक्ट आपल्याला रास मिळते. चक्रवाढ व्याज जर काढायचं असेल तर पुन्हा मुद्दल वजा करावं लागतं आपणास. पण आता या ठिकाणी चक्रवाढ व्याजाची रास काढण्याचं सूत्र माहिती आहे आपल्याला. चक्रवाढ व्याजाची रास बरोबर पी कंसात 1 अधिक r छेद 100 कंसाचा घातांक n. म्हणजे पी आहे 12,000 रुपये कंसात 1 अधिक r आहे 10 छेदामध्ये 100 कंसाचा घातांक 2. आता इथले कॅल्क्युलेशन थोडे समजून घ्या. बऱ्याच वेळेस इथं कॅल्क्युलेशन सिंपल आहेत, परंतु आपण ओघाने किंवा लक्षात न आल्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. तर इथं हे जे 10 आणि 100 याला संक्षिप्त रूप देता येऊ शकतं, किंवा आपण 100 एक 100 आणि अधिक 10 असं पण करू शकतात. म्हणजे हे असं होईल 12,000 कंसात 110 छेदामध्ये 100 कंसाचा वर्ग. पहा लक्षात आलं का? 110 कसं आलं असं बऱ्याच जणांना कळत नाही. 110 कसं आलं हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही, म्हणून पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. तर इथं 100 एक 100 होतं आणि वरचे 10 प्लस केले जातात म्हणून 110 येतं. इथं जर समजा असं असेल 15/100, तर आता याचं काय येईल? 100 एक 100 आणि हे 15 म्हणजे 115/100 असं येतं. लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता पुढे काय करायचे आपल्याला पहा. तर हे 0 0 कट होईल. इथं 110चं 0 आणि 100चं 0 कट होईल. म्हणजे किंमत अशी येईल पहा 12,000 गुणिले, आता वर आहे 11 छेदामध्ये आहे 10 आणि त्याचा वर्ग करायचा आहे. म्हणजे अंशात येईल 121 आणि छेदामध्ये येईल 100. तर हे वर्ग करून आलेलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मग हे 2 0 कट होतील, हे 2 0 कट होतील आणि गुणाकार करावा लागेल 120 गुणिले 121. तर 0ला 0 12 न गुणूयात. 12 1 12ला 2 हातचे 1, 12 दोन्ही 24 आणि 1 25ला 5 हातचे 2, 12 1 12 आणि 2 14. म्हणजे उत्तर येईल 14,520. ठीक आहे. तर ही झाली रास. पण जर आपणास फक्त चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर यामधून 12,000 वजा करा, 2,520 ही असेल चक्रवाढ व्याज फक्त, आणि ही आलेली आहे चक्रवाढ व्याजाची रास. म्हणजे या गणितामध्ये सरळ व्याजामध्ये काय होत होतं, आधी आपण सरळ व्याज काढायचो आणि मग रास घ्यायचो. इथं अगोदर डायरेक्ट रासच येते आणि तुम्हाला सेपरेट चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर मग मुद्दल वजा करावं लागतं. समजली संकल्पना? ओके. आता एक तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा. तुमच्यासाठी एक प्रश्न देतो मी. आता या प्रश्नाचा उपयोग लोकसंख्या वाढीमध्ये पण होतो बरं का, हे पण लक्षात घ्या. तर ते कसं होतं ते आपण समजून घेऊयात. लोकसंख्या वाढीमध्ये एका गावची लोकसंख्या 20,000 आहे. 10% दशांशे दराने 3 वर्षात त्या गावची लोकसंख्या किती होईल? किती होईल गावची लोकसंख्या आपल्याला शोधायचे. तर सूत्रामध्ये पहा, गावची लोकसंख्या म्हणजे मुद्दल समजायचं.
दर तर दिलेला आहे लोकसंख्या वाढीचा, आणि वर्ष आहेत 3 वर्ष. मग काय होईल या ठिकाणी गुणाकारामध्ये? तर हे 20,000 आपण सुरुवातीला लिहू, तिथं 20,000 कंसात 1 अधिक r आहे 10 छेदामध्ये 100 कंसाचा घन. पुन्हा हे 20,000 कंसात 100 एक 100 आणि 10 म्हणजे 110 छेदामध्ये 100 कंसाचा घन, 0 0 कटेल. पुढे हे 20,000 गुणिले 11चा घन 1331 आणि 10चा घन 1000. तर हे 3 0 कटतील, हे 3 0 कटतील. आणि आता 20 न जर गुणाकार केला म्हणजे 3 3 1 गुणिले 20, तर 0 आपण डायरेक्ट लिहू शकतो. 2 न गुणियात बे 1 बे, बेत्रिक 6 बेत्रिक 6 बे 2 4 आणि हे 0 म्हणजे 26,620 इतकी त्या गावची लोकसंख्या होणार आहे. आणि मग लोकसंख्या किती वाढली जर असा प्रश्न विचारला, लोकसंख्येची वाढ किती झाली, तर आधी 20 होती, 6,620 इतकी वाढ झाली असं आपण म्हणू शकतात. त्यानंतर यामध्ये आणखी एक संकल्पना आपल्याला शिकायची आहे, म्हणजे व्याजाची आकारणी 6माही किंवा तिमाही असेल तर काय करायचं. पहा, समजा 10,000 रुपये चक्रवाढ व्याजाने 6माही आकारणी करून 1.5 वर्षासाठी घेतले, जर व्याजाचा दर 10% दशांशे असेल, रास किती होईल. या गणितामध्ये सर्वात महत्वाचा शब्द आलाय तो म्हणजे 6माही आकारणी. 6माही आकारणी म्हणजे काय, तर 6 महिन्याला व्याज आकारायचं. आता वर्षभर बी वाट बघायची नाही, 6 महिन्याचंच व्याज काढायचं, ते व्याज पुन्हा मुदलात मिसळायचं, पुन्हा 6 महिन्याचं व्याज काढायचं, पुन्हा ते मिसळायचं, पुन्हा 6 महिन्याचं काढायचं, म्हणजे वर्षभर पण थांबायचं नाही. त्याला म्हणायचं 6माही आकारणी. म्हणजे व्याज 6 महिन्यालाच मुदलात मिक्स करणे म्हणजे 6माही आकारणी. व्याज 3 महिन्यालाच मुदलात मिक्स करणे म्हणजे त्याला म्हणायचं 3माही आकारणी. ठीक आहे. तर आता या ठिकाणी काय करता येईल आपल्याला, 6माही आकारणी म्हणजे जर आपण मुद्दल लिहिलं तर मुद्दल 10,000 रुपये आहे प्रिन्सिपल. आता 6माही आकारणी नंबर ऑफ इयर आपल्याला 1.5 वर्ष सांगितलंय, मग 1.5 वर्षामध्ये 6 महिने 6 महिने 6 महिने 3दा टप्पे असतात म्हणून n घ्यायचं 3. रेट आपल्याला जो रेट दिलाय 10% दशांशे दर साल दर शेकडा, पण आपल्याला 6 महिन्यासाठी घ्यायचं आहे म्हणून रेट घ्यायचा 5. आणि मग आता गणित लिहायचं आपण. मुद्दल आहे हे 10,000 रुपये कंसात 1 अधिक r आहे 5 छेदामध्ये 100 कंसाचा घातांक 3. म्हणजे आता हे असं होईल 10,000 कंसात 100 एक 100 आणि 105 छेदामध्ये 100 कंसाचा घन. म्हणजे हे झालं 10,000 गुणिले 105 चा घन करावा लागेल, म्हणजे 105 गुणिले 105 गुणिले 105 आणि छेदामध्ये येईल 100 गुणिले 100 गुणिले 100. तर आता पहा 105 गुणिले 105 गुणिले 105, तर आपण जर हे 2 0 2 0 2 0 2 0 कट केली तर वरच्या जर घन केला तर तो येतो 11,57,625. मी कॅल्क्युलेटरचा वापर करून लिहिले, लक्षात ठेवा, भागिले 100. तर इथं 2 पॉइंट नंतर येईल म्हणजे उत्तर येईल 11,576.25.
11,576.25 इतकं काय झालं, रास झाली. म्हणजे आपले 10,000 होते आणि व्याज झालं 1,576 रुपये. तर परीक्षेत गणितामध्ये एवढंच अवघड राहणार चक्रवाढ व्याजामध्ये हा गुणाकार करणे बस. बाकी सगळ्या स्टेप्स तुम्ही सोडवू शकतात. गुणाकारामध्ये तुमचा वेळ जाऊ शकतो आणि हे प्रॅक्टिस करूनच तुम्हाला शक्य आहे. ठीक आहे, लक्षात आलं कन्सेप्ट ही. सोडवता येतील तुम्हाला असे प्रश्न. तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला तिमाही आकारणी म्हटली तर व्याज काय करायचं, वर्षाचं 10 असेल तर 3 महिन्याचं निम्म्यातलं निम्म करायचं. म्हणजे 6 महिन्याला 5 रुपये, 3 महिन्याला 2.5 रुपये.